जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रम पार पडला। यावेळेस कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखेंनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला। उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक दावेदार किरण सामंत यांनी अंगणेवाडी येथील देवी भराडी देवीचे दर्शन घेतले। त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा तिसरा दिवस कैलाश खेरने गाजवला। गायक कैलाश खेरच्या गाण्यांवर अंबरनाथकर थिरकले। आज श्री संत गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन मोठ्या आनंदात संत नगरी शेगाव इथे साजरा होतोय। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संत नगरी शहरात दाखल झालेत। सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। यंदाच्या या प्रगट दिनानिमित्त राज्यभरातून 700च्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्यात। महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाले। विनोदवीर आता चाळीतून थेट अलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे। दत्तूला एक नव्हे तर 2 घरं लागली, त्यामुळे तो खऱ्या अर्थानं घरंदाज झालाय। ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडा कोकण मंडळानं काढलेल्या लॉटरीत 2 घरं मिळाली आहेत। ठाण्याच्या रौनक ब्लिच आणि हायलँड स्प्रिंग या 2 गृहप्रकल्पात त्याला घरं लागली आहेत। पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पावसाची हजेरी असणार आहे। राज्यासह देशात काही भागात विकेंडला पावसानं धुमाकूळ घातलाय। शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून आज रविवारी सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे। राज्यासह देशात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता आहे। मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। झलक दिखलाजा 11 या लोकप्रिय डान्स रियालिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला। गेले काही महिने या कार्यक्रमानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। बिहारची मनीषा राणी या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे। मनीषा राणीनं शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत झलक दिखलाजा 11च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले। विजेतेपद पटकावल्यानंतर तिला ट्रॉफीसह 30 लाख रुपये मिळाले। जामनगरमध्ये सुरू असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। अमृता फडणवीस या देखील या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये पोहोचल्या। तसेच हॉलिवूड सिंगर रिहाना ही सुद्धा जामनगरमध्ये आहे। यावेळेस रिहाना आणि अमृता फडणवीस यांची भेट झाली। या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय। 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे। यामुळे पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे। पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत। नागपूर येथे 4 मार्चला होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसरात जागा देण्यात आली आहे। त्याविरोधात एनएसयूनं आंदोलन केलंय। विद्यापीठ राजकीय सभेला जागा देऊन राजकारण करत असल्याचा एनएसयूआयचा आरोप आहे। 4 मार्च रोजी होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला एनएसयूआय कडून विरोध केला जातोय। यावेळेस पोलिसांनी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। विद्यापीठात विनापरवानगी आंदोलन केल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते रांजाई महोत्सवाचं उद्घाटन झालं। निगडी येथील नियोजित महापौर निवासस्थानाच्या जागेत फुले, फळे, भाज्या आणि बागा प्रदर्शनाचं आयोजन केले गेलं। या प्रदर्शनात देशी विदेशी फुले, विविध प्रकारची फळे, औषधी वनस्पती, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध कलाकृती, विविध प्रकारची शोभेची झाडे, फुले आदींचा समावेश आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यावेळेस या रस्त्याचं काँक्रिटीकरण खाली पडलं त्यावेळेस काही शेतकरी तिथून जात होते, मात्र सुदैवानं जीवितहानी टळली आहे। हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला गेला। हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष होऊन गेले। 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये। पुणे लोणावळा पुणे मार्गावर तांत्रिक कामासाठी रविवारी म्हणजे आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या। चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत 3 दिवसीय ताडोबा महोत्सव साजरा होतोय। ताडोबा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि ताडोबा ब्रँड अँबॅसेडर रवीना टंडन यांच्या हस्ते पार पडलं। वनाधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जगात वाघांची राजधानी म्हणून ओळख मिळाली आहे। या कार्यक्रमाला जगातून आलेल्या मान्यवरांना विनंती करते त्यांनी ताडोबाची यशोगाथा जगात पोहोचवावी। जंगल वाचवा, वाघ आणि वन्यजीव वाचवा असं आवाहन यावेळेस रवीना टंडन यांनी केलं।